नमस्कार, रोखोक पर आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये बहुतेक वेळा मैत्रीची कथा सांगितलेली असते. म्हणजे ते दोन जीवलग मित्र असतात, एकत्र खेळतात, अगदी एका ताटात जेवतात, सोबत भविष्याची स्वप्न पाहतात, शत्रूशी एकजुटीनं दोन हात करतात. पण पुढे असं काय होतं की दोघांचे हात सुटतात, दोघांच्यात वितुष्ट येतं, त्यांच्या मैत्रीला ग्रहण लागतं, गोड संबंधांमध्ये कटुता येते, अगदी फिल्मी स्टाईलने. जंगल के हम दोनों शेर असं म्हणणारा हा सौदागर चित्रपटातला राजकुमार आणि दिलीप कुमार यांचा हा डायलॉग, सच्चे दोस्त पक्के दुश्मन बनल्यावर काय होतं ते आपण या चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे. असंच काहीसं राजकारणातही घडतंय सध्या. राजू शेट्टी आणि सराभाऊ खोत एका नाण्याच्या दोन बाजू होत्या. हे शेतकरी चळवळीत खांद्याला खांदा लढवून ठेवणारे कार्यकर्ते, सोबत लाठ्या खाट्या खाल्लेल्या, प्रसंगी अर्धपोटी राहून शेतकऱ्यासाठी पायपीट केलेली, विरोधात असताना एकमेकांना जीव देणारे दोघं सत्तेत आल्यानंतर एकमेकांपासून फार दूर गेले. आज सराभाऊ खोत पणन आणि कृषी राज्यमंत्री म्हणून सरकारची बाजू मांडतायत, तर राजू शेट्टी विरोधकांची एकजूट करून सत्ताधाऱ्यांना हल्ला करतायत, त्यांच्या आणि सरकारच्या वतीनं सराभाऊ तो परतवून लावतायत. हे सगळं सुरू आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून. त्यामुळे दोघांच्या भांडणाहून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रेक्षकांवर जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्याची चर्चा होणं महत्त्वाचं आहे. कृषी क्षेत्रातली उत्पादन वाढ, त्या उत्पादनाला न मिळणारा योग्य असा भाव, ही सगळी या देशातली सर्वात मोठी कृषीची समस्या आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पण त्यासाठी कृषी विकासाचा दर 15% वाढवावा लागणार आहे. कसं करणार आहे ते? उत्तर प्रदेशात 36,000 कोटीची कर्जमाफी केली. आता तर स्पर्धा सुरू झाल्या राज्यात. 12 राज्यात अशी आश्वासनं दिली गेली आहेत. पंजाबसारख्या राज्यात तर काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तर निवडणुकीच्या प्रचारातच घोषणा केली होती, कर्ज की मुक्ती अशी घोषणा करूनच त्यांनी देखील सत्ता मिळवली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कोणी कोणावर टीका करायची? संपूर्ण देशात कर्जमाफी द्यायची झाली तर फक्त 3 लाख कोटी रुपये लागणार आहेत. एकट्या महाराष्ट्रात 1 लाख कोटी रुपये द्यावे लागतील. एवढा पैसा कुठून उभा करणार? 1995 ते 2015 या 20 वर्षाच्या काळात 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 90 लाख शेतकरी शेतीतून बाहेर पडले. मोदी सरकारनं शेतीसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद 2014 पासून आतापर्यंत 16,000 कोटीपासून 41,000 कोटींपर्यंत वाढवली. एकीकडे बजेटची तरतूद वाढते, शेतीचं उत्पादन वाढतंय आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढत आहेत. पंतप्रधान कृषी विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, माती परीक्षण योजना, ई मार्केट, शेतकऱ्यांच्या हितांच्या अशा शेकडो योजना सरकार दररोज जाहीर करतंय. शेतकऱ्यांना खताच्या सबसिडीसाठी 50,000 कोटी रुपये दिले जातात. त्यामुळे बेसुमार खतांचा वापर होतो, जमिनी नापीक होतात. काय करणार आहेत सराभाऊ याच्यावर? शेती आणि शेतकऱ्यांची दुखणी नेमकी काय आहेत हे तरी समजून घेतलंय का आम्ही? योग्य उपचार कोणते आहेत? आणि इथे सध्या काय चाललंय तर सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्यातला वाद, एक जंगल के 2 शेर एकमेकांच्या विरोधात आलेले आहेत. असं काय बिनसलंय? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय कृषी आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत यांना. पाहू द्या रोखोक सदाभाऊ खोत. रोखोक सदाभाऊ खोत आपल्या बरोबर आहेत. कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. सदाभाऊ, आपण आता ही चित्रपटातली क्लिप पाहिलीत. त्या क्लिपमध्ये राजकुमार आणि दिलीप कुमार होते. त्याच्याऐवजी मला तर तुम्हीच दोघं दिसायला लागलात. एकेकाळी एकमेकाच्या हातात हात धरून लढणारे. मला आठवत आहे पूर्वीच्या काळी राजू शेट्टीनं कधी कार्यक्रमात रोखोकसाठी फोन केला तर ते म्हणले, अरे मला कशाला बोलवता, माझ्याऐवजी सदाला बोलवा, माझ्यापेक्षा सदा चांगलं बोलेल. कधी तुम्हाला फोन केला तर तुम्ही म्हणायचा, ह्या विषयावर माझ्यापेक्षा राजू शेट्टी चांगलं बोलतील, त्यांना बोलवा. एक वाक्य जर अर्ध तुमच्याशी बोललं तर दुसऱ्या दिवशी दुसरा सकाळी ते पूर्ण करायचा. इतकी तुमची यारी दोस्ती होती. आता असं काय झालं की 2 दोस्त एक के दुश्मन बन गए? गेल्या 25 वर्षाची खऱ्या अर्थानं आमची शेतकरी चळवळीतील ही मैत्री होती. ते शरद जोशीपासून अलग झाले तरीसुद्धा आमच्या मैत्रीमध्ये काही खंड पडला नव्हता आणि कालांतरानं मी त्यांच्याबरोबर परत काम करायला लागलो. खरं बघितलं तर या राज्यामध्ये अनेक आंदोलन आम्ही दोघांनी एका विचाराने केली. आंदोलन करायच्या अगोदर जणू आम्ही 4-4 दिवस 8-8 दिवस त्याच्यावर आम्ही चर्चा करायचो. प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं आम्ही विचार करायचो. मग हे आंदोलन पुढं कुठं खऱ्या अर्थानं विचार करून आंदोलनामध्ये काम करत होतो.
आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं या राज्यातलं सरकार, जे आघाडीचं सरकार होतं, याला खऱ्या अर्थानं अंगावर घेण्याचं काम त्या काळामध्ये खासदार राजू शेट्टी असेल, मी असेल किंवा असंख्य कार्यकर्त्यांनी केलेली होती. जणू कार्यकर्त्यांच्यामध्ये आम्ही अशी जाणच आणलेली होती की 15 वर्षाचा आघाडी सरकारचा एवढा मोठा जबरदस्त कार्यकाल, त्यांच्या हातात सहकारी संस्था, सगळ्या ग्रामीण यंत्रणेच्या नाड्या जणू त्यांच्या हातामध्ये होत्या. परंतु त्या आम्ही खऱ्या अर्थानं अगदी विचारपूर्वक त्यातलं बारकावं शोधून आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्यांच्या विरोधामध्ये लढायला उभा केलं. डोळ्यात नजर भिनवायची ताकद गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या तोरणामध्ये खऱ्या अर्थानं दिली. तो काळ जर आठवला तर तो एक मोठा चमत्कारच होता की काय असं वाटतं. पण त्याच्यानंतर आम्ही खऱ्या अर्थानं या भारतीय जनता पक्षाबरोबर महायुतीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणलं. इस्लामपूरच्या एका जाहीर सभेमध्ये मुंडे साहेबांनी आव्हान केलं की तुम्ही आमच्या या महायुतीमध्ये या, तुमच्या आव्हानी गरज आहे. आणि मग त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही या महायुतीमध्ये आलो. त्याचं कारण की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं सरकार आम्हाला आणायचं होतं आणि त्या दृष्टीनं आम्ही दोघंही कामाला लागलो. मग आत्ता असं काय घडलं की दोघांमध्ये इतकी दुश्मनी यावी? खरं बघितलं तर मी सरकारमध्ये तेही वेळोवेळी बोललेले आहेत माझ्या मर्यादेच्या बाबतीमध्ये. मी सरकारमध्ये आलो, ती शेतकरी चळवळीमध्ये आलो आणि त्यांनी माझं नाव एकमुखानं सुचवलं. आमदारकीला सुचवलं, मंत्रिपदाला सुचवलं, मी मंत्री झालो. आमदार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मोठं माझं स्वागत केलेलं होतं आणि मी मंत्री झालो. मंत्री झाल्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. जे प्रश्न मी गेली 30 वर्ष घेऊन लढलो, जी गावातली भाषा होती, चौकातली पारावरची जी भाषा होती, जे गावगाड्यातली माणसं जे गावात बसून बोलायची, ती भाषा मी मंत्रालयामध्ये येऊन बोलायला लागलो. आणि बऱ्याच वर्षाच्या काळानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढता लढता काम करणारा एक माणूस या ठिकाणी मंत्री झाल्या. साहजिकच राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या आणि मग त्या अपेक्षा एकदम तर पूर्ण होणं शक्य नव्हतं आणि त्या दिशेनं मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि मग हे काम करत असताना सरकारमधल्या अडचणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याचा मेळ घालून मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि मग कृषी खाते मी शेतकऱ्यांच्या शेतावर घेऊन जायला लागलो. कृषी खात्याच्या कधी नव्हे पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या शेतावरती खऱ्या अर्थानं बैठका व्हायला लागल्या. अधिकारी शेतावरती यायला लागले. मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, अरे शेतावर चला, तुम्हाला शेत बोलायला लागेल, शेत काम सांगेल, शेतात काय जे काही घडतं ते जर खरं आपल्याला समजायचं असेल तर आपण त्या बांधावर जाऊया. मग याला राजू शेट्टींचा आक्षेप होता? मला वाटतं की मी ह्या एका दिशेनं झपाटल्यासारखा चळवळीत काम करावं असं काम करायला लागलो. काही मुठभर कार्यकर्त्यांच्या वेगळ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा पूर्ण करायला मला वेळ जेवढा द्यायला पाहिजे होता तेवढा मला देता आला नाही आणि त्याच्यामागची कारणंही होती. सुरुवातीची 2-3 महिनं वैयक्तिक माझ्या आजारपणामध्ये गेली. 2 महिने पुन्हा जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेली आणि हा सगळा वेळ जर बघितला तर मला काम करायला तसा जेमतेम अधिवेशन, निवडणुका आणि आजारपण सोडलं तर 2-3 महिन्याचा काळ मिळाला. काही फार मोठा मला काळ काम करायला मिळाला असं नाही. परंतु या सगळ्या काळामध्ये जी काही जवळजवळ जी मंडळी होती की त्यांच्या मनामध्ये एक अशी कुजबूज सुरू झाली की सदाभाऊनं आपल्याला काहीतरी कामं दिली पाहिजे, ती सदाभाऊनं हे केलं पाहिजे, बदल्या केल्या पाहिजे, त्या अमकं केलं पाहिजे. तर माझी मानसिकता होती की मी या ठिकाणी आलो शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायला. आणि मग हीच मंडळी खऱ्या अर्थानं थोडी दुखावली गेली. मग या मंडळींनी लगेच सुरू केलं की आता तो मागं बघतच नाही, तो आपल्याशी संवादच ठेवत नाही. म्हणजे नेतृत्वाच्या जवळ दरबारातल्या माणसांनी जेवढं म्हणून काय करता येईल तेवढं कान भरण्याचा प्रयत्न केला. याचा मी साक्षीदार आहे. ते कोणी केलं मी त्याच्यावर आज बोलणार नाही. म्हणजे राजू शेट्टींचे कान तुमच्या विरोधात संघटनेतल्या प्रमुख लोकांनी भरले. म्हणजे तुमचा आक्षेप राजू शेट्टींवर जेवढा आहे तेवढाच पक्षातल्या इतर प्रमुख नेत्यांवर आहे. निश्चितपणानं आहे. पण मी काही त्यांना नाव, राजू शेट्टी हलक्या कानाचे आहेत. मी आता नेतृत्वानं ठरवायचं असतं. कारण मी या ठिकाणी अगदी तुम्हाला सांगेन की मी काम करत असताना या राज्यातल्या शेतकऱ्याला माहीत आहे की माझे वडील लीलावतीमध्ये शेवटच्या घटका मोजत होते आणि मी वडिलांचं दर्शन घेतलं आणि म्हणलो मला तुम्ही परवानगी देणार का की महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात करायला लागला आहे. आणि मग मी लगेच विदर्भापासून
दुष्काळ दिलासा यात्रा 15 दिवसाची काढली आणि अक्षरशः यात्रेचा माझा शेवटचा दिवस होता आणि मला फोन आला की ताबडतोब दवाखान्यामध्ये तुम्ही निघून या, व्हेंटिलेटरवर तुमच्या वडिलांना घ्यायचं आहे. आणि वडीलही मुलाला म्हणत होते की मला भाऊबरोबर बोलायचं आहे, लवकर पोचतील का. मी 1 वाजता आलो आणि 12:30 वाजता रात्रीच्या वडील माझे कोमामध्ये गेले. अर्धा तास जर मी अगोदर आलो असतो तर मी माझ्या वडिलावर बोलू शकलो असतो. म्हणजे मरण झाकून सुद्धा जसा माझा शेतकरी पेरणी करतो तसं या चळवळीमध्ये मी मरण झाकून खऱ्या अर्थानं माझ्या दारातलं दुःख झाकून मी या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं. आणि खरं त्याच्या मागची भावनाच ही होती की या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला कुणी तर धीर दिला पाहिजे. मरण झाकून तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता धावत पळत होतात, हे सगळं राजू शेट्टीला कळत नव्हतं. तरी देखील राजू शेट्टीने परवा तुमच्यावर इतकी जोरदार आगपाखड केलेली आहे. कशामुळे सगळं बिनसलं कुठे? कुठला तो क्षण की जेव्हा बिनसायला सुरुवात झाली? खरं एक महत्त्वाचा क्षण होता तो छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा. त्यामध्ये त्यांचं पत्रिकेमध्ये नाव आलं नव्हतं आणि त्यामुळं ते प्रचंड प्रमाणात संतापलेले होते. माझा आणि त्यांचा संवाद झाला. ते नांदेडला निघाले, ते मी नांदेडवर येत होतो रेल्वेत. मी सांगितलं जरी पत्रिकेवर नाव छापलं नसलं तरी छत्रपती शिवाजी राजा हा खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं दैवत आहे, तो रयतेचा राजा आहे. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या अश्वरूढ पुतळ्यापेक्षा पत्रिकेवरची नावं ही फार लहान आहेत म्हटलं, कारण त्याच्या अश्वरूढ पुतळ्याचं भूमिपूजन होतं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि मी तिथं आलो, वर्तमानपत्रामधून काही बातम्या आल्या, त्यावेळेपासून त्यांच्या मनामध्ये एक राग याला. तुम्हाला मी रागाचं एक कारण असू शकतं अशी शक्यता जी वाटते अनेकांना, तुमच्या जवळच्या लोकांनाही वाटते, ती म्हणजे शिरोळ तालुक्यात राजू शेट्टीला बाजूला सारून भाजपनं स्थानिक निवडणुका लढल्या. हे कुठेतरी राजू शेट्टींच्या जिव्हारी लागलं आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाच्या प्रचाराला सुद्धा, ज्याच्याबरोबर आपण 25 वर्ष राम लक्ष्मणासारखी जोडी, म्हणजे एकाची सावली दुसऱ्यासारखी वाटावी इतकी जोडी, परंतु तुमच्या मुलाच्या प्रचाराला सुद्धा ते आले नाहीत. मी माझा मुलगा उभा राहत आहे हे मी त्यांना सांगितलं आणि त्यावेळी ते म्हणले बघा सदाभाऊ काहीतरी अडचण येईल. म्हटलं अडचण येणार नाही, आता तो काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि त्याला उभा राहायची इच्छा राहू दे उभा. आणि आघाडीच्या वतीनं उभा राहत आहे. तिने मला खऱ्या अर्थानं उभा राहायला संमती दिली. आणि काय अचानक ते दौऱ्यावर असतानाच तर बातम्या यायला लागल्या की घराणेशाही चालणार नाही. मी त्यावेळी शांत राहिलो. मलाही मान्य होतं की घराणेशाही चालणार नाही, आपण त्याच्या विरोधामध्ये बोललेलो आहे. परंतु मला एक नंतर प्रश्न पडला की प्रकाश आवाड्यांचा मुलगा निवडून आल्याबरोबर त्यांनी जाऊन त्याचा सत्कार केला. मग प्रकाश आवाड्यांचा मुलगा निवडून आलेला ते सत्कार करतात, ही काही कुठं घराणेशाही होत नाही का? हेही एक घराणेशाही आहे. यशवंत एकनाथ पाटलांच्या मुलाला आम्ही स्वाभिमानीकडून विधानसभेच्या निवडणुकीची उमेदवारी दिली ती, हे सुद्धा घराणेशाही होती. म्हणजे मग नव्या पिढीनं राजकारणामध्ये याचं म्हटलं तर आपणही तोपर्यंत येता येणार नाही. असं असेल तर ठीक आहे, आपण सांगू भविष्यामध्ये. चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगावं लागेल आपल्या लेकरांना, ए बाबा इकडे येऊ नका, दुसरीकडे जावा, मी जिवंत आहे किंवा मी चळवळीत आहे तोपर्यंत तुला काम करता येणार नाही. हे बरोबर नाही. खरा जो मुद्दा तुम्ही म्हटला तो खरा आहे की त्यांचे शिरोळमध्ये पूर्वी जिल्हा परिषदचे 5 लोक होते, जिल्हा परिषद सदस्य, आणि आता त्या ठिकाणी 5 पैकी त्यांचा एकच निवडून आला. आता 4 कमी झाले. पण मी इस्लामपूरला ह्याच्या विरोधामध्ये केलं. 31 वर्षाची जयंत पाटलांची एक हत्ती सत्ता आम्ही उलटवून टाकली. तिथं आम्ही जिल्हा परिषदला चांगली आक्रमकपणानं भूमिका घेतली आणि जिल्हा परिषदमध्ये चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी मुसंडी मारली. परंतु शिरोळमध्ये भाजपनं शिरकावा केला, याचा राग हा खऱ्या अर्थानं सदाभाऊ काढण्यात काय. आणि तो शिरकाव व्हायला कारणीभूत सदाभाऊ तुम्ही आहात. त्यांचा स्थानिक वाद आहेत, ते आजचे नाहीत, ते जुने आहेत. आणि मग असं जर म्हणायला गेलं तर उल्हासदादा का बरोबर गेला? तोही चळवळीतला एक चांगला लढाऊ कार्यकर्ता होता, तो सुद्धा त्यांच्यापासून बाजूला गेला आणि आमदार झाला. पण आजही मी म्हणत आहे की राजू शेट्टींच्या विषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं आदर आहे. पण आता तुमच्या दोघांमधला वाद इतका टोकाला गेलेला आहे
की संघटनेमधून तुमची हकालपट्टी हा विषय देखील चर्चेला जातोय आणि तुम्ही देखील तुमच्या राजीनाम्याची वारंवार गोष्ट करताय की शेतकरी संघटनेतनं तुम्ही बाहेर पडणार का, कधी बाहेर पडणार? खरा राग आहे काही मंडळींना की सदाभाऊ या ठिकाणी सरकारची बाजू घेऊन काम करत आहेत. आता मी जर सरकारमध्ये एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असू तर मला सरकारची बाजू नाही, मी इथं शेतकऱ्याची बाजू घेऊन काम करत आहे. कांदा चाळीचं अनुदान दिलं गेलं नव्हतं, ते मी द्यायला लावलं. अगदी ठिबक सिंचनचं अनुदान पाठीमागच्या सरकारनं 3 वर्षाचं दिलं नव्हतं, ते अनुदान मी द्यायला लावलं. कांदा चाळीसाठी 15 वर्षामध्ये 125 कोटी खर्च झालं, तर मी या ठिकाणी 52 कोटी रुपये या 6 महिन्यामध्येच खर्च करायला लावलं. नाबार्डमार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी ठिबक सिंचनची 2700 कोटी रुपयाची योजना या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकारला आणण्याला भाग पडलं. आडत नेमणमुक्तीचा निर्णय सरकारला मी घ्यायला लावला. कडधान्य तृणधान्य नेमणमुक्तीचा निर्णय मी आता घ्यायला लावत आहे. या राज्याला अन्न प्रक्रिया धोरण मी सरकारला राबवायला भाग पाडलं. म्हणजे ही माझी काही चूक आहे का की रस्त्यावर जे लढत होतो तेच येऊन मी या ठिकाणी मांडलं आणि सरकारच्या माध्यमातून हे कोणाला बघवत नाहीये, हे बघवत नाहीये कोणाला. आपला राजीनामा द्यायची वेळ काय त्या किंवा आपल्या हकालपट्टीविषयी का बोलला तर यातलं नेमकं आधी काय घडणार आहे? तुम्ही आधी राजीनामा देणार का तुम्ही हकालपट्टी स्वीकारणार? एक सर मला आपल्याला सांगावं लागेल सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्याला, यापूर्वी शेतकऱ्याचं बाजू इतर अशी ठळकपणानं कोण मांडली नाही. मी आजही मंत्री जरी असलो तरी सुद्धा मी सहज शेतकऱ्यांच्या मध्ये तुम्ही जातो. मंत्री आहात त्याच्याही आधी तुम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहात, नेते आहात. त्या शेतकरी संघटनेतून आपल्याला बेदखल करण्याच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आपण स्वतःही त्या संघटनेपासून दूर होऊन काम करायच्या मनस्थितीत आहात. हा निर्णय, हा क्षण केव्हा येणार आहे तुमच्या आयुष्यात? हीच ती वेळ, हाच तो क्षण म्हणायचा का की सराभाऊ खोत शेतकरी संघटनेला रामराम ठोकणार आहेत? मला एक पहिल्यांदा क्लिअर करावं लागेल की या सरकारच्या माध्यमातून 2 वर्षामध्ये ऊसाचं आंदोलन होऊ शकलं नाही. हे का होऊ शकलं नाही तर स्वतः या सरकारनं कारखानदारांच्या वचक ठेवला आणि कारखानदार घाबरले सरकारला की जर आपण ऊसाला भाव नाही दिला तर आपल्या चौकशा लागतील, ऊसाला भाव दिला पाहिजे. पाठीमागचा सगळा इतिहास बी आपल्याला काढून बघावा लागेल या सगळ्याचा. ऊस खरेदी कर यापूर्वी कधीच असा माफ झाला नव्हता आंदोलन केल्याशिवाय, पण बजेटमध्ये ऊस खरेदी कर माफ झाला. यावर्षी FRP 250 रुपयानं 9.5 रकमेला हे वाढला. सगळं केल्यानंतरही सदाभाऊ तुमच्या विरोधात संघटनेत वातावरण कशा करता आहे? आपल्या हकालपट्टीच्या गोष्टी का केल्या जातात? तुम्ही देखील उद्विग्न होऊन या संघटनेपासून दूर व्हायची का गोष्टी करतायत? आपण राजीनामा खरोखरच देणार आहात का आपण हकालपट्टीची वाट बघणार आहात? काय झालेलं आहे की मी या ठिकाणी येऊन शेतकऱ्याचं प्रश्न मांडून कशा पद्धतीनं ते मी सोडवून घेत आहे हे मी गावात जाऊन सांगत आहे, गावातला ऐकून घेत आहे, इथे येऊन ते मांडत आहे, मुख्यमंत्र्यांना सांगत आहे. आणि यामध्ये यांची एक मानसिकता अशी तयार झाली की जर सदाभाऊ एका बाजून असाच काम करत राहिला आणि तो मग काम करतो, एक असं वेगळं वातावरण तयार होईल आणि मग मी शेतकरी नेता आहे, मग माझं कुठंतरी ग्लॅमर कमी होईल का काय? मला शेतकरी नेतेपणाला माझ्या कुठं काहीतरी धक्का बसेल का काय? ही एक त्यांची मोठी मानसिकता तयार झाली. आणि मग माझ्यावर हल्ल्यावर हल्ला. अरे मी काय असं धोरण ठरवतोय? मला येऊन 4-5 महिने झालं. 4-5 महिन्यात असं काय धोरण मी असं ठरवलं की त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला? बरं, हे जर म्हणावं तर 4 महिन्यापूर्वीच यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला शिरोळमध्ये. त्यावेळी मात्र यांनी मोठ्या तोंडानं लोकांच्या समोर सांगितलं की MPCच्या मुलांची वय मर्यादा वाढवणारे हे मुख्यमंत्री, जलयुक्त शिवार योजना राबवणारे हे मुख्यमंत्री, शेतकऱ्याला उसाला भाव देणारे हे मुख्यमंत्री, फळे भाजीपाला नियमनमुक्त करणारे हे मुख्यमंत्री, आणि म्हणून आम्ही तुमचा सत्कार करतोय. हे माझ्या डोळ्यासमोर शिरोळ तालुक्यातल्या जनतेनं हे ऐकलेलं आहे. मग 4-5 महिन्यापूर्वी दी ग्रेट मुख्यमंत्री आणि 3-4 महिन्यानंतर मुख्यमंत्री दी ग्रेट नाही, सदाभाऊ बरोबर काम करत नाही. सदाभाऊ बरोबर नाही. मुख्यमंत्री ग्रेट आहेत की नाही हा सवाल नाही. आता विलन कोण आहे माहिती आहे का? सध्या विलन आपल्याकडे गब्बर सिंग किंवा मोगॅम्बो नाही आहे. विलन सध्या आहे सदाभाऊ खोत.
तेव्हा सराभाऊ खोत पुढचं पाऊल काय उचलणार शेतकरी संघटनेचं, हा खरा सवाल आहे. शेतकरी संघटनेत आपण बाहेर पडणार का आपली हकालपट्टी होण्याची आपण वाट बघणार, हा खरा सवाल आहे. नाही सर, व्यक्ती क्लेश नसावा यामध्ये. मला तर आता असं दिसतंय की सदाभाऊ क्लेश जास्त आलेला आहे. माझी हकालपट्टी होणार का राहणार, शेवटी ती संघटना त्यांची आहे, तिने बांधलेली आहे. आता ठीक आहे, ते म्हणतील कार्यकारिणी बोलवणार, मग कार्यकारिणीने एकमुखानं निर्णय घेतला, हे काय सगळेच राजकीय पक्ष घेत असतात. त्याच्यामध्ये हे काय फार आता नवीन होणार आहे, नवीन घेणार आहे असं नाही. फार झालं तर मग माझ्याकडं या मुद्द्याचं स्पष्टीकरण द्या, मग मला एक लेखी पाठवलं जाईल, मग मी ते स्पष्टीकरण देणार. ते अमान्य आहे, मग ते आम्ही फेटाळत आहे. जर संघटनेत राहायचं असेल तर राजीनामा द्या, राजीनामा देणार नसाल तर आम्ही 8 दिवसात काढून टाकू. जे गेली 50-60 वर्ष हे आता तोंडपाठ झालं, काय काय कोण करत असते. त्यामुळं फार काय इथं नवीन होणार आहे अशातला भाग नाही. मग राजीनामा मी देणार राजीनामा, पण मी कुणाची तरी प्रतिमा मोठी व्हावी याच्यासाठी राजीनामा देणार नाही. जर या सरकारनं माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती नाही दिली तर शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीवर मी राजीनामा देणार आहे. मी व्यक्तीला भावनिक भांडवल करायला कुणाला व्यक्तीसाठी मी राजीनामा देणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तर होणार आहे, त्याच्या संदर्भातली घोषणा देखील झालेली आहे. अंमलबजावणीच्या काही तरतुदींवर चर्चा सध्या चालू आहे किंवा अभ्यास चालू आहे, ज्या शब्दाचा अलीकडे फार खिल्ली उडवली जाते. सवाल तो नाही आहे. सवाल असा आहे, तुम्ही आणि राजू शेट्टी कालपर्यंत एका ताटात जेवणारे आज एकमेकांच्या समोर उभे राहिलात. त्यांनी वार केला आहे, तुम्ही वार झेललेला आहे. आता तुम्ही हल्ला परतवणार कसा, असा सवाल आहे. तुमचे आणि शेतकरी संघटनेचे संबंध यानंतर कसे असणार आहेत? संघटनेचं अधिवेशन, त्यात तुमच्या कारवाईची जर मागणी करण्यात आली तर त्याला आपण काय उत्तर देणार? मी खरं बघितलं, मी मगाशी सांगितलं की कारवाई काय करणार हा त्यांचा निर्णय आहे. कारण मी या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. गेली 2-3 महिने झालं अनेक वार माझ्यावर होत आहेत. मी त्याला शांततेने उत्तर दिलं. एका बाजूला ठीक आहे, मुलाचा त्यांना विजय नको होता, त्या दृष्टीनं तिने काम केलं, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, मला काही त्याच्याबद्दल दुःख वाटलं नाही. आता मुलाच्या पराभवाचं दुःख कुठल्या वडिलांना होणार नाही? मला नाही झालं, कारण शेवटी मी नेतृत्व जर राजू शेट्टींचं मानलं असेल आणि माझ्या नेत्याचा, माझ्या लेकराचा पराभव झाल्यानंतर तर त्याचा अंतरात्म्याला शांती मिळणार असेल तर तोही बळी पचवायला मी तयार झालो आणि आहे. आता मी सरकारमधून जाण्यानं जर भविष्य काळामध्ये त्यांच्या अंतरात्म्याला शांती मिळणार असेल तरी सुद्धा ते जर घडलं तरी ते सुद्धा मी आनंदानं स्वीकारेन. परंतु मी माझा राजीनामा, शेतकऱ्याला कर्जमुक्ती नाही मिळाली तर मी शेतकऱ्यासाठी देईन, कारण मी लढलेला आहे शेतकऱ्यासाठी. बरोबर आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढताय. आपला खरा नेता कोण आहे? राजू शेट्टी आहेत का देवेंद्र फडणवीस आहेत? खरं बघितलं तर या चळवळीमध्ये मी राजू शेट्टींचं नेतृत्व मानलेलं होतं. मी अजूनही कबूल करतो की मी त्यांचं नेतृत्व मानून या चळवळीमध्ये काम केलेलं होतं. सरकारमध्ये टीम म्हणून ज्यावेळी काम करायला लागलो त्यावेळी या सरकारचे कॅप्टन प्रमुख म्हणून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जर त्यांचं चुकत असेल तर त्या ठिकाणी ते बोलायला तयार आहेत, समजावून घ्यायला तयार आहेत. माझं मत आहे की आपण येऊया, बसूया. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न, यापुढे आयुष्याचा प्रवास राजू शेट्टींबरोबर काढावा असा वाटतोय का देवेंद्र फडणवीसांबरोबर काढावा असं वाटतोय? नाही, जर मला दोन्हीही नेत्यांनी एकत्रित काम करावं, ही महायुती टिकावी, ही माझी भूमिका आहे. पण त्यांनी जर जसं एखाद्याला मला राहायचं आहे त्या घरामध्ये पण तुला आम्ही ठेवणार नाही, जर घरातून हाताला धरून जर बाहेर काढत असतील तर ज्यावेळी मी या आकाशाखाली येईल त्यावेळी जो कोण मला हात देईल त्याचा हात धरेन. नाही तर जे काही दैवात विधिलिखित असेल त्या पद्धतीनं मी शेतकऱ्याचा हात धरून चालत राहीन. एक प्रकारे हातातला कमळ न सोडण्याची भूमिका सध्या मांडतायत सराभाऊ खोत. ब्रेक नंतर असे अनेक प्रश्न आहेत त्यांना आपण विचारणार. पुढे जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय रोखोक सराभाऊ खोत. रोखोक सराभाऊ खोत. आपण चर्चा करतोय राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सराभाऊ खोत यांच्याबरोबर. सराभाऊ खोत, खरा प्रॉब्लेम काय माहिती आहे? शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकरी संघटनेशिवाय होत नाही अशा प्रकारचं आपल्याकडे वातावरण गेले अनेक वर्ष होतं.
परंतु पुणतांब्याला न तुम्ही होता न राजू शेट्टी होते. 4 बांधावर बसलेले शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी तुमच्याशिवाय आंदोलन करून दाखवलं. कडेलोटाच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्रातला शेतकरी आज पोचलेला आहे. इतका अन्यायानं पिचलेला आहे, सरकारी धोरणांनी इतका मार खाल्लेला आहे की त्याला एक शेवटची काडी पुरेशी होती आणि ती काडी आपल्याकडे पुणतांब्यात निघाली. तुम्हाला कोणी विचारलं देखील नाही. आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करता हे ना तुम्हाला विचारलं ना राजू शेट्टीला विचारलं. ह्याचाच कुठेतरी त्रास आहे. नाही, खरं बघितलं तर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, कारण मी 30 वर्ष शेतकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे. ते शेतकरी स्वतःहून त्या गावातले गावोगाव जाऊन सांगत होते की आपल्याला संपावर जायचं आहे, आणि त्यावेळी सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं की शेतकऱ्यांचा संप होऊ शकत नाही. आणि इतर सगळ्या काही पक्ष असतील, संघटना असतील, यांनी पाठिंबा दिलेला होता. पाठिंब्याची तर एक मोठी गंमत असते, कारण मी बघितले अलीकडं कोणतेही आंदोलन सुरू झालं, आम्ही अनेक आंदोलन चालवली, बारीक मोठ्या संघटनांनी एक पत्र घेऊन येतात, आमचा पाठिंबा द्यायला काही इथं चार्जेस नसतात, आणि सगळ्यांनी पाठिंबा देऊन टाकलं आणि सगळे आपापल्या घरामध्ये शांतवानी झोपलेले होते. परंतु पुणतांब्याचे लोक ज्यावेळी बसले आणि संपावर जायच्या दृष्टीनं गावामध्ये ठाण मांडून आणि खऱ्या अर्थानं त्याचा वनवा भेटला आणि सगळे लोक, इतर गावं त्याच्यामध्ये सामील व्हायला लागली. आणि 29 तारखेला मला त्या विभागाचे आमदार कोलेताई यांचा फोन आला की सदाभाऊ, मी शब्द दिलाय की कृषी मंत्री इथं तुमच्यावर चर्चेला येतील, तुम्ही येणार का? म्हटलं शब्द देऊन टाका. मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली. 30 तारखेला मी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गेलो, त्यांच्यावर चर्चा केल्यानं सांगितलं की मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत, तुम्ही या. आणि मी निघून आलो. 2 तासानं फोन आला की आम्ही चर्चेला यायला तयार आहे. ते बिचारे आले, उशिरा आले. 10, 10:30, 11, 12 वाजता चर्चा झाल्या. परंतु ते एकच म्हणत होते की ही कर्जमुक्ती कधी देणार याची तारीख द्या. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी काही तारीख दिली नाही. मी सगळ्यांच्यावर विचार करून सांगतो म्हटले, आणि तेवढ्यावर ती चर्चा फिसकटली. ते मागं गेले. परत 2 दिवसानं ती चर्चेला आले आणि आल्यानंतर 12 वाजल्यापासून 4:30 वाजेस्तोपर्यंत चर्चा झाल्या. आणि त्या चर्चेमध्ये आपल्याकडे मागण्याचा तपशील आलाय. तो सगळा मान्य करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना 31 ऑक्टोबरची डेडलाईन दिली आणि तेवढ्यावर ते आंदोलन त्यांनी संप मागे घेण्यात. त्या रात्रीत सेटलमेंट करण्यात आली असा आरोप होतोय. तुम्ही सरकारच्या वतीनं ही सेटलमेंट घडवून आणलीत, संपात फूट घडवून आणलीत. एक प्रकारे तुम्ही या राजकीय मॅनेजमेंटमध्ये अग्रेसर होतात. खरं हेच एक मोठा गमतीचा मोठा भाग आहे. त्या प्लॅटफॉर्मवर जे आंदोलन करत होते ते लोक चर्चेला आले. इतरांनी यावं असं चॅनेलच्या माध्यमातून वारंवार आव्हान केलं जात होतं, पण इतर नुसते पाठिंबा देऊन बसलेले होते. आणि मग जे प्लॅटफॉर्मवर होते ते चर्चा करायला आले आणि मग त्या ठिकाणी तो निर्णय झाला आणि मग बाकी जागे झाले. अरे बाबा, हे असं घडतं कसं? हे बाकी सारे म्हणजे शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सगळे नेते, राजकीय पक्ष सगळे जागे झाले की एवढ्या एका पुणतांब्या गावातल्या लहानशा माणसांनी एवढा मोठा निर्णय घेतला कसा? आम्ही नसताना. कारण ही तर आमची मक्तेदारी आहे. ही मक्तेदारी जणू आमची आता मूर्ती आहे का काय? आणि मग अनेक संघटना एकत्रित आल्या आणि नाही आम्हाला हे मान्य नाही, ह्यांना फसवलंय. अरे फसवलंय तर तुम्हीही चर्चेला या. अजूनही चर्चा करायला वेळ गेले. राजू शेट्टींना सरकार चर्चेला याआधी का बोलवलं नाही? राजू शेट्टींना वगळून एक प्रकारे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची संधी सरकार सोडत नाही, अशी परिस्थिती आता? अजिबात नाही. मी नाव घेईन इथं. जालिंदर पाटील नावाचा आमचा चांगला 2 नंबरच्या फळीतला प्राध्यापक असणारा माणूस, माझ्याकडे मोबाईल नंबर आहेत, सगळं माझ्याकडे आहे. मी त्याला फोन केलेला होता की खासदार साहेब चर्चेला येतात का बघा, घ्या चर्चेमध्ये ह्या सामील व्हा, चांगला निर्णय निघेल. म्हणजे आता ठीक आहे, ते बोलणार का नाही मला माहित नाही, पण त्या माणसाचं माझ्याकडे सगळं आहे, त्यामुळं मी पुरावा देऊ शकतो. मग राजू शेट्टी चर्चेला का बसत नाहीयेत? काय कारण आहे? सरकारवरचा त्यांचा विश्वास उडाला आहे. आपण त्यांच्यावर्षी इतके काम केलेलं आहे, आपल्याला राजू शेट्टींना समजून घेता येत नाही. काय झालं की या पुणतांब्याच्या माणसांच्यावर चर्चा करून मुख्यमंत्री कर्जमुक्ती अमुक तारखेच्या आत देतो म्हणतील, ही यांच्या स्वप्नात कुणाच्या नव्हतं. आणि हे अचानक घडल्यामुळं मग सगळे आता जागे झाले. अरे हे झालं कसं? आम्हीच पाहिजे होतं. कारण ही एवढी लहान माणसं. तुम्हाला विरोधी पक्षांना राजू शेट्टींना क्रेडिट द्यायचं नव्हतं. तुम्हाला पुणतांब्यांच्या लोकांना क्रेडिट देऊन पुन्हा त्याची सर्व राजकीय बेनिफिट तुमच्याचकडे घ्यायचे होते. हे तुमच्या सरकारचा डाव होता.
नाही, अजिबात नाही. कारण त्याच्यासाठी आम्ही कमिटी नेमण्याचा निर्णय घेतला. सगळ्या माहित्या गोळा करूया आपण, आणि या माहित्या गोळा करत असताना राज्यातल्या वेगवेगळ्या लोकांच्यावर चर्चा करूया आणि त्यांचं काय मत आहेत आपण जाणून घेऊया. आणि म्हणून आज चंद्रकांत दादांच्या अध्यक्षेखाली, त्याच्यामध्ये फुंडकर आहे, त्याच्यामध्ये सगळे रावते साहेब- कॅबिनेट मंत्री आहेत. हा, कॅबिनेट मंत्री आहेत. त्यात तुम्ही नाही आहात. नाही, मी माझ्या दृष्टीने मी त्यात असण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळणं हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे, हे मोठं आहे. मी कधीच एखाद्या पत्रिकेवर नाव असावं का माझा कुठं फोटो असावा का नसावा वारंवार तुम्ही तो टोला मारताय. मी काही याच्यातला माणूस नाही आहे. मला साधं जरी निमंत्रण दिलं आणि किल्तानेवर बाहेर बस म्हणला तरी मी कितीही बसतो. तुम्ही आता सराभाऊ म्हणलात ना, तरी राजू शेट्टींकडे आज तुमच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्यांनी एक चळवळ उभी केली, संस्था उभी केली, हेही तुम्हाला मान्य करावं लागेल. नाही, मला असं वाटतं की या ठिकाणी कार्यकर्ते कुणाकडे जास्त, शरद जोशींच्याकडेही कार्यकर्ते जास्त होते. मी शरद जोशींच्या बरोबर काम करत होतो, मी परत यांच्यावर केलं, पण मी कधीच असा हेवा दावा केला नाही. असं नाही, निश्चितच नाही. कारण एवढा मी काही स्वतः आत्मक्लेश कधी करून घेणारही नाही आयुष्यामध्ये. ज्याचं शेजाऱ्याचं जरी चांगलं चालायला लागलं तर त्याच्यासाठी मी ढोलताशी लावीन, पेड वाटीन, असा मी माणूस आहे. त्यामुळे मला जी चिंता अजिबात नाही. कारण आपल्याला काम केल्यानंतर कोण का शेतकऱ्याचा प्रश्न सोडून, आत्मक्लेश केल्यानंतर त्यांच्या पायाला फोड आले होते, त्यांना सलाईन लावायची वेळ आली होती, याची कल्पना आपल्याला. त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं होतं. उन्हातानात एका आपल्या मित्राला फिरवायला लावलं, ते कितपत योग्य झालं? नाही, खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये काम करण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या सगळ्या लढावपणावर मी काही कुठे शंका घेणार नाही. बारामती ते पंढरपूर अशी मी पायी यात्रा केलेली होती, कावडी यात्रा घेऊन मी पायी यात्रा केलेली होती. काय, कारण मला मी काही 100% कोणत्या इश्यूचा राजकारणामध्ये भावनेमध्ये त्याचं रूपांतर करून मी काही कुठल्या निवडणुका कधी लढवल्या नाही. मी एकच निवडणूक लढवली, ती जनतेच्या आशीर्वादानं, जनतेच्या पाठिंब्यावर लढवली होती. आणि 2च माणसं माझ्या प्रचाराला आलेले होते, एक गोपीनाथ मुंडे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि नीलमताई गोरे. हे 3 माणसं माझ्या प्रचारात आली होती. एक खंबीर तंबू 4,80,000 मतं तिथं मला त्या ठिकाणी तिथल्या माढा मतदारसंघातल्या खऱ्या अर्थानं जनतेनं दिलेली होती. आणि त्यामुळं मला काय वाटतं की कर्जमुक्ती ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे की 2008 सालची कर्जमुक्ती ही 7,000 कोटीची होती. मग आत्ताची कर्जमुक्ती ही मोठी असणार आहे, तिच्या दुपटीपेक्षा जास्त असणार आहे. मग मला एक प्रश्न पडतोय, 7,000 कोटीच्या दुपटीची कर्जमुक्ती असणार आहे. मग 7,000 कोटीच्या कर्जमुक्तीला आम्ही विरोध केला नाही, आणि जर त्याच्या दुप्पट असणार आहे तर मग आमचा विरोध का? मला का विरोध आहे सांगू? माझा हा साधा 3 वर्षात सरकारनं शेतकऱ्यांना काय दिलं हा सवाल आहे. माझ्याकडे आकडे आहेत. आपण आत्ता वेळेच्या अभावी फक्त एक आकडा घेऊया. धुळ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव 2014ला प्रति क्विंटल 982 रुपये होता. आज 573 रुपयावर आला आहे. तुम्हाला मी ज्वारीचं उदाहरण देतो. 2014 साली 1404चा भाव होता, आज 1261चा भाव आहे. मला सांगा, 1404 कुठे, 1261 कुठे, 982 कुठे, 573 कुठे? तुमच्या राज्यामध्ये शेतकरी देशोधडीला लागला आहे असा जो आरोप होतोय, त्याचा निदर्शक म्हणून आकडे म्हणून बघणार नाही आपण? नाही, निश्चितपणानं त्याच्यासाठी आपल्याला, कारण पायाभूत सुविधा, शेतीमध्ये गुंतवणूक यापूर्वी व्हायला पाहिजे होती, प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाली पाहिजे होती, निर्यातीचं धोरण हे स्पष्ट असायला पाहिजे होतं, शेतकऱ्यांना काय मागणी आहे आणि कशा पद्धतीनं आपण शेतामध्ये पीक घेतलं पाहिजे या आम्ही पिकवायला सांगितलं, पण मार्केट आम्ही काही सांगितलं नाही, हे सांगणं त्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण आता खऱ्या अर्थानं काम करायला लागलेलं आहे. आणि निश्चितच शेतकऱ्यांचा रोष आहे, परंतु हे प्रश्न काही 2 वर्षातले, 2.5 वर्षातले नाही, किंवा एकदमच आत्ताच हे प्रश्न निर्माण झाले आणि पूर्वीची काहीतरी एक वेगळी व्यवस्था होती ती बंद केली, अशातला काही भाग नाही आहे. आपलं निश्चितपणानं तुरीच्या बाबतीत घेता येईल. तुरीचं उत्पादन वाढलं, मी म्हणत नाही सगळी खरेदी झाली, पण 60 लाख क्विंटल तूर या राज्यातली खरेदी झाली. या ठिकाणी मी काम करत असताना माझ्या डोळ्यासमोर शेतकऱ्याला जास्तीत जास्त पीक विमा कसा मिळेल, शेतकऱ्याला जास्तीत जास्त योजना कशा मिळतील, ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करत आहे. जास्त आली म्हणून जास्त विकत घेतली, आणि जास्त का आली का तुम्हीच लावा म्हणून सांगितलं म्हणून जास्त लावलेली होती. लोकांनी काय स्वतःच्या अकलेनं लावली नाही. निश्चित म्हणून तर सरकारनं त्याची जबाबदारी उचलली. आणि मी तुम्हाला निश्चितपणानं सांगेन की मी शिवार यात्रा सुरू केल्या किंवा मी शिवारात गेलो,
सरकारनं सुद्धा सगळे आपले मंत्री शिवाराकडे नेले, फेऱ्या चालू ठेवल्या. आणि म्हणून माझं मत काय आहे की आज ही सरकार या नेत्यांना आज चर्चेला बोलवायला तयार आहे. त्यांनी यावं. तुम्ही का नाही मध्यस्थी केली? राजू नाही, शेट्टी आता आणि कसं आहे, सीएम मध्ये मध्यस्थी का नाही आता केली? कमिटी स्थापन झालेली आहे. ती कमिटी आता त्यांना बोलवेल आणि माझी अपेक्षा आहे त्यांनी यावं. कारण आतापर्यंत ते हे टाळावं, जे काही असेल ते टाळावं. याचं कारण काय की मध्य प्रदेशमध्ये चर्चा न केल्यामुळं 6 शेतकऱ्यांचे बळी गेले. आता जर तुम्ही शेतकऱ्यांच्या लाट्या, माझे या ठिकाणी प्रामाणिक एकच भूमिका आहे सर. मी का म्हणून एवढं धडपडतोय की पूर्वीची आंदोलनं मी बघितलेले आहेत. पूर्वी कधी आम्हाला चर्चेला बोलवलं नव्हतं. मला कोणत्याही आठवतं तुम्ही मुख्यमंत्र्यांनी. पंढरपूर ते बारामती यात्रा केली होती, त्याच्यानंतर कावड यात्रा होती, केली होती. त्याच्यात इंदापूरला साखर कारखान्याच्या विरोधात 2012 साल मला वाटतं ते. 11, 12 आणि 13 आणि त्याच्यानंतर कराडला 2013 सालचं आंदोलन होतं. या सगळ्याच्या वेळी सरकारची भूमिका काय असायची? पंढरपूर ते बारामती 7 दिवस चालत आलो, 5-6 दिवस उपोषणला बसलो आणि मग हर्षवर्धन पाटील साहेब आले, पण मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवलं नाही. इंदापूरच्या आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांच्या कारखान्यासमोर बसलो आणि 4-5 दिवसानं रस्ता रोको आणि दंगा सुरू झाला. आम्हाला येरवड्याच्या जेलमध्ये टाकलं. 2 शेतकऱ्यांचं रक्त सांडलं, बळी गेले. अनेक शेतकऱ्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या. हजारो शेतकरी तुरुंगामध्ये आले. कराडला स्मशानभूमीमध्ये बसलो, पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्यावेळी त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबांनी चर्चेला सुद्धा बोलवलं नाही. पण 15 वर्षानंतर पहिल्यांदा घडतंय की हे मुख्यमंत्री चर्चेला बोलवत आहेत. आणि म्हणून मी आग्रह करतोय की आता आंदोलन भडकून देऊ नका, शेतकऱ्यांचं बळी घेऊ नका, त्यांचं रक्त सांडू नका, त्यांच्या पाठीवर काट्या पडू देऊ नका. कारण चर्चेचं जर दरवाजे खुले असतील तर शेतकऱ्यांचं बळी का द्यायला लागलाय आणि तुम्ही का चर्चा करत नाही, हा माझा सवाल आहे. परंतु मला वाटतं की त्यांना वाटत असेल की आमची नेतृत्व फुलायची असतील तर शेतकऱ्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या पाहिजे त्या. आणि विरोधी पक्षाला तर त्यांची भूमिकाच आहे की शेतकऱ्यावर जेवढा अन्याय जास्त सरकार करेल तेवढं आपल्याला जाऊन सांगता येईल की ह्या शेतकऱ्यांनी तुमचं रक्त सांडलंय, आता आमच्या बाजूला या. ही त्यांची मानसिकता आहे. प्रश्न मिटल्यानंतर मग काय करायचं हा ज्यांना प्रश्न पडतो ती माणसं चर्चा करत नसतात. मला तुम्ही सांगा, सरकार कुठलीही असो, शेतकरी भरडला जातो याचं कारण सरकारची धोरणं चुकीची आहेत. ही धोरणं बदलण्याची क्षमता या सरकारमध्ये, नरेंद्र मोदींमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे असं आपल्याला वाटतं का? 2022पर्यंत खरोखरच आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शकू? त्याकरता कृषीच्या विकासाचा दर 15% असावा लागणार आहे. आज कृषीमध्ये 40% लेबर कॉस्ट आहे. ही लेबर कॉस्ट आम्ही मेकॅनायझेशननी कमी कशी करणार हा सवाल आहे. लँड होल्डिंग कमी होत चाललेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही सबसिड्या देताय खतांच्या, त्यामुळे नापिकी वाढायला लागलेली आहे. हे सगळे मूलभूत प्रश्न आहेत ना की राजू शेट्टींचा हात तुमच्या हातात आहे का नाही आहे, का तुम्ही उघड्या आभाळाखाली कोणाच्या बरोबर हात धरणार, कोणाच्या बरोबर नव्याने संसार मांडणार, हा सवाल नाही आहे. सवाल आहे की हे मूलभूत प्रश्न आपण या पुढच्या काळामध्ये मंत्रिपदाचा वापर करून कसे सोडवणार आहात? या ठिकाणी अगदी मी तुम्हाला सांगेल की या राज्यामध्ये शेतकऱ्याचं खळं निर्माण झालं पाहिजे ही भूमिका मी मांडली. की खळं म्हणजे शेतकऱ्याचा शेतमाल डायरेक्ट व्यापाऱ्याच्या किंवा मंडीवर जातोय, त्याच्याऐवजी तो वेअरहाऊसमध्ये आला पाहिजे आणि त्याच्यावर त्याला बाजारभावाप्रमाणे 75% त्याला कर्ज मिळालं पाहिजे. आणि जर वेअरहाऊसमध्ये तो मालाची आपण साठवणूक केली तर आपल्याला अंदाज येईल की आपल्याकडे माल किती आहे, मागणी किती आहे आणि बाहेर निर्यात किती केला पाहिजे. म्हणजे ही जी काही धोरणं आहेत, बारीक सारीक ह्यातल्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला बघून काम करावं लागेल. आता प्रजनमान लहरी झालेलं आहे, वातावरणामधला बदल त्याचा परिणाम शेतीवर झालेला आहे. त्यामुळे नवं तंत्रज्ञान शेतीमध्ये आणावं लागेल, शास्त्रज्ञांना शेतीच्या बांधावर उतरावं लागेल. आणि या दृष्टीनं खऱ्या अर्थानं सरकार एका बाजूला प्लॅन करत आहे. मी निश्चितपणाने सांगतो की या 3 वर्षाच्या काळामध्ये ना केंद्रामध्ये काही घोटाळा झाला, ना राज्यामध्ये काही झाला. आणि एक चांगला चेहरा म्हणून आज पंतप्रधानांच्याकडे बघितलं जातं, चांगला चेहरा म्हणून आज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बघितलं जातं. मी तुम्हाला अगदी मी त्यांचा पाठराखण करतोय असं नाही. वसंतराव दादा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर वसंतराव नाईक आपण घेऊ, त्यांच्यानंतर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, वड्या नाल्यात जाऊन उभा राहून
त्याच्यातला गाळ काढला का? बांध चांगला आहे का? तिथं सिमेंटच्या बंधाऱ्याच्या भूमिपूजनेपासून या राज्यामध्ये पाण्याचे साठे निर्माण झाले पाहिजे ते, आणि या राज्यातल्या शेतीला तंत्रज्ञान मिळालं पाहिजे. अगदी रानोमाळ फिरणारा मुख्यमंत्री, मला 10-12 वर्षाचा एक मुख्यमंत्री दाखवा की तो शिवारात जाऊन झाडाखाली जाऊन बैठक घेतली, शिवारात काम करणाऱ्या माणसांच्या पशी जाऊन हातात पाठीला हात लावला. या मी म्हणत नाही पाठीला हात लावून बांध केला, पण तेवढी माणसाच्या मनामध्ये उर्मी येते की आमचा राज्याचा प्रमुख आमच्या रानात आला, बसला आमच्या बरोबर. हे काय कमी झालं का? हा किमान आश्वासक आत्मविश्वास तरी किमान खऱ्या अर्थानं आज जर आपण मंत्री नसतात तरी देखील हेच बोलला असतात आणि या मुख्यमंत्र्यांच्या कार्याची अशीच पाठराखण केली असती, या सरकारच्या धोरणांचं असंच कौतुक केलं असतं आपण मंत्रिपद नसतं तरी. मी सर मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतर जे विषय मी या पटलावरती मांडले त्या विषयाला न्याय देण्याचं जर काम एखाद्या माणसानं केलं असेल तर ते केलंय, त्याला केलंय म्हणण्याचं सुद्धा तेवढी मनामध्ये मोठी मला वाटतं भावना असावी लागते, आणि ती माझ्यामध्ये आहे. ठीक आहे, प्रश्न काही सगळे सुटले ह्या मताचा मी नाही, पण बसा ना, चर्चा करा, ते प्रश्न सोडूया. नाहीतर सनदशीर मार्गाने आपण आंदोलन करूया. जे सुटण्यासारखे प्रश्न आहेत ते सोडवायला सरकार 2 हात पुढं घेऊन याला तयार आहे. परंतु मला वाटतं की चळवळ, या राज्यातल्या चळवळी ह्या खऱ्या अर्थानं टिकल्या पाहिजेत. आज माझ्याजवळ चळवळीचं कोणत्याही चळवळीचं व्यक्ती जर एखादा कार्यकर्ता आला तर त्याची सगळी झोपण्यापासून जेवण पाण्यापर्यंतची जी भाजी भाकरी आहे ती मी त्याला खायला आणि आसरा त्याला देतो, कारण शेवटी मी चळवळीतनं वाढलेलो आहे. ह्या चळवळी टिकल्या पाहिजे. चळवळी हा सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे, चळवळी हा सर्वसामान्य माणसाचा आत्मा आहे, आणि चळवळीच्या माध्यमातून असंतोषाला वाट मोकळी करू दिली जाते, आणि म्हणून चळवळी मोडाव्या या भावनेचा मी अजिबात नाही. मग चळवळी मोडाव्या अशी जर आपली भावना नसेल तर आपण राजू शेट्टींना फोन का नाही करत? मला माझ्या मनामध्ये काही असा दुसास आहे अशातला अजिबात भाग नाही. आजही मी तुमच्या माध्यमातून सांगतो की ते त्यांचं चळवळीमध्ये मोठं योगदान आहे. फक्त त्यांनी, मी या ठिकाणी आलेलो आहे याचा अर्थ त्यांची जी काही एक मानसिकता तयार झालेली आहे की सदाभाऊ निघाला सदाभाऊ निघाला नाही, सदाभाऊ शेतकऱ्याचा प्रश्न घेऊनच निघालेला आहे चालत. हे थोडंसं तिने मागं वळून बघावं, आणि म्हणून मी त्यांच्यासारख्या काही शब्द वापरणार नाही. त्यांनी जे काही शब्द या 2-4 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये जे काय वापरलं, अरे जो सदाभाऊ तुझ्या बरोबर लढला, सगळं प्लॅन करायला सदाभाऊ होता, सगळ्या चर्चा करायला, चर्चा घडवायला गेल्या 15 वर्षामध्ये सदाभाऊच पुढं अग्रेसर होता. तो सदाभाऊ लगेच राज्यमंत्री झाल्याबरोबर बिघडल किती? सदाभाऊच्या हातात किती आहे? सदाभाऊनं किती निर्णय केलं? याचा सगळा मला वाटतंय अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे, आणि ते नेतृत्वानं खऱ्या अर्थानं करायला पाहिजे होते, पण ते त्यांनी केले नाहीत. आणि मला वाटतं का त्यांना मी म्हणणार नाही, पण इतरांना असूया आला, त्या असूयेमध्ये त्यांचे 4 थेंब गळत आहेत, पडत आहेत. हे बघताना मला वाईट वाटत आहे की एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस एवढ्या लहान माणसांच्या असूयेमध्ये आपला असू का मिसळायला लागला, याचं मला खरं दुःख आहे. प्रेक्षको, रोखठोक सदाभाऊ खोत आपण पाहिलेत. यावर त्यांचे आणि राजू शेट्टी यांचे संबंध पूर्वी कसे होते, दोघांनी आंदोलनं कशी केली, त्या वेळेला सरकारांनी त्यांना काय ट्रीटमेंट दिली, त्याचबरोबर आता सरकार त्यांना काय ट्रीटमेंट देत आहे. पुणतांब्यांच्या शेतकऱ्यांनी या दोघांच्या व्यतिरिक्त आपला संप यशस्वी करून दाखवल्यानंतर निर्माण झालेली अस्वस्थता, किंबहुना कृषी आणि पणन राज्यमंत्री झाल्यानंतर सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये आलेलं एक प्रकारचं वैर किंवा त्या दोघांमधनं आता विस्तव जात नाही अशा प्रकारची परिस्थिती. त्याचबरोबर येत्या पुढच्या काळात आपण राजीनामा देणार का, की आपण हकालपट्टी करणार, आपली हकालपट्टी होणार, या सगळ्याविषयी आज सदाभाऊ खोत इकडे आले आणि अत्यंत काय म्हणू आपण ज्याला रोखठोकपणे त्यांनी त्यांची मतं मांडली. पुढच्या काही दिवसात या आंदोलनाची दिशा जशी स्पष्ट होईल तशीच सरकार या आंदोलनाकडे कसं पाहतंय हे देखील स्पष्ट होईल. सदाभाऊ खोत, आज आपण झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.